रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाची चर्चा करतो आहोत. जयंत देशपांडे धानोरकर यांच्याशी या विषयावरती संवाद साधतो आहोत. गप्पा हा शब्द मी मुद्दाम टाळलेला आहे, कारण की ह्या गप्पा नाही आहेत. स्वतः जयंतरावांचा त्या विषयाचा जो अनुभव आहे, चिंतन आहे, आणि त्याहीपेक्षा मला सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट वाटती म्हणून आम्ही ही सगळी मालिका सुरू केलेली आहे. चालू सगळ्या ज्या घडामोडी आहे, चालू जी सगळी परिस्थिती आहे, अगदी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जे अप्रिय प्रकार आत्ता सध्याच्या सांप्रतला काळात घडत आहेत, त्या सगळ्यावरती एक प्रखर असं भाष्य करण्याची त्यांची जी एक नैतिक भूमिका आहे ती मला फार महत्त्वाची वाटली. म्हणजे आपला संप्रदाय आहे, आपलेच लोक आहेत म्हणून सांभाळून घ्यायचं असं पण नाही. आणि दुसरीकडून हे करत असताना प्रत्यक्ष संप्रदाय काय आणि कशा पद्धतीचा आहे हे लोकांच्या समोर मांडायचं. वस्तुतः हा जो सगळा भक्ती संप्रदाय 800 वर्षापूर्वी सुरू झाला, म्हणजे आधीचे तर सगळे पुरावे त्यांनी आपल्या पहिल्या भागामध्ये दिलेले ती मी बाजूला ठेवतो. ज्ञानेश्वर माऊलींपासून नामदेव महाराजांच्या पासूनचे आपण एक ज्याचं स्वरूप ठसठशीतपणे समोर आलं म्हणून आपण हे करतो आहोत. जयंतराव, मला आज म्हणजे उत्सुकता कीर्तनाच्या बाबतीमधली आहे, कारण की आपण जेव्हा म्हणत होतो मागच्या पण भागामध्ये आपण यापूर्वी पण चर्चा केली होती की भजन, कीर्तन आणि प्रवचन असे 3 भाग म्हणजे हा जसं लिखित स्वरूपातले ग्रंथ आहेत आणि ते ग्रंथाचं पारायण अपरिहार्य मानले गेले. दुसरी गोष्ट म्हणजे भजन, कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून हा संप्रदायाचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतोय. त्याच्यातलं सगळ्यात प्रभावी जे साधन आपण कीर्तन मानलं गेलेलं आहे. आणि कीर्तन अगदी पार जुनी नारदी पण एक परंपरा होती, पण वारकरी संप्रदायाची एक विलक्षण आणि वेगळी अशी परंपरा. आणि ज्या मी नामदेव महाराजांचा उल्लेख केला, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, म्हणजे पहिल्याच अगदी जिथून सुरुवात आहे त्याच ठिकाणी हे फक्त मनोरंजन नाही, ज्ञानदीप लावू जगी म्हणजे खरं तर त्यांनी ती पणती लावून ठेवलेली आणि त्या प्रकाशामध्ये स्पष्ट आहे. पण तरी आज जे सगळे गैरसमज पसरलेले आहेत, जे विचित्र असं स्वरूपही कीर्तनाचं समोर येतं आहे, म्हणून मला त्या उत्सुकतेपोटीचा पहिला प्रश्न की कीर्तन म्हणजे काय नेमकं, म्हणजे तशा अर्थाने त्याची एक आचारसंहिता असते कीर्तनाची, कशाला कीर्तन म्हणायचं? बरोबर आहे. खूप चांगला प्रश्न आहे आणि याची आपण विस्तृत चर्चा करण्याची पण गरज आहे. कीर्तन आपण बघितलं होतं की वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय आहे आणि नामस्मरण हा त्या संप्रदायाचा मूलमंत्र आहे. आता हे नामस्मरण घ्यायचं आहे, मग नामस्मरण घेण्याचं माध्यम म्हणून वेगवेगळ्या प्रकारची भजनाची आपण रचना बघितली, पारायणाची रचना बघितली, अन्य रचना आपण बघितल्या. मुळामध्ये काय आहे, नामस्मरणाचं महत्त्व समजावून घेणे, समजल्यानंतर त्याच्या आचरणासाठी प्रवृत्त होणे, त्याच्या आचरणासाठी प्रवृत्त झाल्यानंतर प्रत्यक्ष नामस्मरण करणे, नामस्मरण झाल्यानंतर नामस्मरणाची अनुभूती घेणे आणि अनुभूतीनंतर मग ते जे विश्वरूप अशा प्रकारचं जे दर्शन आहे विष्णूचं, त्या विश्वरूप असणाऱ्या विष्णूला समजून घेणे, अशा प्रकारची ती प्रक्रिया या संप्रदायात सांगितलेली आहे. आता हे सांगणं ग्रंथरूपातून झालेलं आहे, तत्त्वज्ञानातून सांगितलं आहे, परंतु लोकांना पुन्हा पुन्हा सांगावं लागणारी गोष्ट आहे. चांगल्या गोष्टीचं अनुकरण, ते म्हणतात ना, दूध विकायसाठी दारात जावं लागतं, बाकी गोष्टी दारात येऊन लोक घेऊन जातात. तसं नामस्मरणाचं महत्त्व लोकांना सांगण्यासाठी वारंवार सांगावं लागणार. मग त्याचं माध्यम म्हणून आपण जो उल्लेख केला, भजन, कीर्तन आणि प्रवचन, या मौखिक पद्धतीचा त्या ठिकाणी उपयोग केला गेला. त्यातलं कीर्तन हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. कीर्तनामध्ये काय आहे, ते नामस्मरणच आहे. आपण बघा, आपण आता कार्यक्रम करतो ना, याचे जशा पद्धतीचे कार्यक्रम करतो, अभंगवाणीचे कार्यक्रम करतो. अभंगवाणीच्या कार्यक्रमामध्ये कोणीतरी एक निरूपणकार येतो आणि मग तो 2 अभंगांच्या मध्ये त्या अभंगाच्या माध्यमातून त्या अभंगाच्या अर्थाला धरून काहीतरी एक सांगतो, एखादा दृष्टांत सांगतो, कथा सांगतो, काहीतरी दाखला देतो आणि पुन्हा म्हणतो की बघा आता आपण हा अभंग ऐकतो आहोत. कीर्तन हे त्याचंच एक विस्तृत आणि आकृतिबंधामधलं स्वरूप आहे की त्या अभंगांना जोडायचं आहे, त्या तत्त्वज्ञानाला जोडायचं आहे, लोकांच्या मनावरती नामस्मरणाला ठसवायचं आहे. त्यामुळं मग हे कीर्तन त्या ठिकाणी आलेलं आहे. कीर्तनामध्ये आता अनुषंगिक बाबी म्हणून संगीत आलेलं आहे, त्यामध्ये नृत्य पण आलेलं आहे. नामदेवांच्या काळामध्ये त्यामध्ये नृत्य पण आपण बघितलेलं आहे. आजही एक पात्री प्रयोगच आहे. आजही आम्ही पावली खेळतो त्याच्यामध्ये, ते एक प्रकारचं नृत्यच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मनोरंजन म्हणता येत नाही, परंतु लोकांना तिथे खिळवून ठेवण्यासाठी म्हणून तशा प्रकारची रचना देखील आपण कीर्तनामध्ये झालेली बघायला मिळतो. पण मुख्य उद्देश जर काय असेल तर लोकांना नामाच्याकडे घेऊन जाणं आहे, नामस्मरणाच्याकडे घेऊन जाणं आहे, भक्तीकडे घेऊन जाणं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून हे कीर्तन आहे. आता हे कीर्तन असं आहे म्हणजे कसंही केलं तर चालेल का, त्याचा एक आकृतिबंध आहे.
आता कीर्तनामध्ये बघा सुरुवातीला त्याची आचारसंहिता आहे. कीर्तनामध्ये सुरुवात होते रामकृष्ण हरीनी, नामस्मरण आलेलं आहे. रामकृष्ण हरी झाल्यानंतर मग थोडं रूपाचं चिंतन होतं. मग रूप पाहता लोचनी आहे, सुंदर ते ध्यान आहे, अन्य रूपाचं वर्णन करणारे अभंग आहेत. ते अभंग त्या ठिकाणी गायले जातात. हे विनेकरी करतो, कीर्तनकार करत नाही. रामकृष्ण हरी करतो, रूपाचा अभंग घेतो आणि रूपाचा अभंग शेवटी त्या ठिकाणी मग कीर्तनकार येऊन उभे राहतात. मग कीर्तनकार त्या विनेकऱ्याकडनं विना घेतात. ती एक प्रक्रिया आहे. विनेकऱ्याला दंडवत घालतात आणि त्याच्याकडनं ती विना त्याच्याकडनं घेतात आणि मग पुन्हा रूपाचा अभंग आणि मग नंतर भजन त्या ठिकाणी सुरू होऊन जातं. नंतर कीर्तनासाठी प्रतिपादनासाठी घेतलेला अभंग घेतला जातो. आता हे अभंग घेणं जे आहे ना, हे अभंग घेण्यासाठी पण एक मर्यादा आहे. अभंग घेत असताना त्याच्यामध्ये नामदेवांपासून ते थेट निळोबांच्यापर्यंत संतांचे अभंग फक्त घ्यायचे आहेत. दुसऱ्या इतर कुणाचाही अभंग तिथे चालत नाही. ते कितीही चांगला असला, म्हणजे व्यक्तिशः मला जर विचारलं तर गदी माडगुळकरांचं जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजिले हरिनाम याच्यापेक्षा चांगलं तत्वज्ञान काय असू शकतं भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून. पण ते जमणार नाही आहे इथे आमच्या. त्याचं कारण पण आहे. हे फक्त ज्ञान नाही आहे, हे अनुभूतीमधनं आलेली गोष्ट आहे. अनुभूतीमधनं आलेली आहे. त्यांनी आचरण करून बघितलेली आहे. अनुभवा आले अंग आपण आधी बघितलेलंच आहे. तशा प्रकारचा अनुभव प्रत्यक्ष लोकांना देण्यासाठी जे बोलतात त्यांची वचनं इथे घ्यायची आहेत. म्हणून ती मर्यादा आहे की या ठिकाणी आम्ही नामदेवांपासून ते तुकाराम निळोबांच्यापर्यंतच्या संतांच्याच अभंगावरती या ठिकाणी चिंतन करतो. आता हे चिंतन ही कसं करायचं आहे, तर या चिंतनाला एक मर्यादा आहे की लोकांना निरूपणाच्या पद्धतीने सांगायचं आहे. सांगत असताना दाखले द्यावे लागतात. ते दाखले देखील आम्हाला त्याच संतांचे द्यायचे आहेत. त्याच्या बाहेर जायचंच नाही. त्या सगळ्या तुमच्या ग्रंथ प्रस्थानत्रयी किंवा बाकीचे जे ते ग्रंथ आणि ते संतांचे दाखले एवढंच आम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. मी तुम्हाला एक सुंदर प्रसंग सांगतो. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी त्या कीर्तनाला होतो आणि एक महाराजांचं कीर्तन सुरू होतं. अत्यंत रंगात आलेलं कीर्तन. 5-50 टाळकरी, 2-5 मृदंगवाले आणि ऐकायला श्रोते हजारो. आणि त्या कीर्तनामध्ये महाराजांनी एक प्रमाण दिलं. त्याला आम्ही प्रमाण म्हणतो. एखाद्या अभंगाचा दाखला देणं म्हणजे प्रमाण देणं झालं. तो त्यांनी प्रमाण उच्चारलं. टाळकरी पण टाळ वाजवत नाहीयेत, मृदंगवाला थाप टाकत नाही आणि पिन ड्रॉप सायलेन्स आहे. एका क्षणात महाराजांच्या लक्षात आलं की आपण जो अभंग घेतलाय प्रमाणासाठी तो प्रक्षिप्त आहे. प्रक्षिप्तचा अर्थ त्याच्याबद्दल साशंकता आहे, मान्यता नाही आहे त्याला संप्रदायामध्ये. आणि मग त्यांनी विषय तो वेगळ्या पद्धतीने मांडला आणि ती वेळ ती त्या ठिकाणी निभावून नेली. इतकी त्याच्याशी बांधिलकी आमची आहे. अशाच प्रकारचे दृष्टांत, अशाच प्रकारच्या कथा, अशाच प्रकारचे अभंग त्याच्यामध्ये आले पाहिजेत. आता हे निरूपण चालत असताना मधून पुन्हा भजन आहे. विठ्ठल विठ्ठल आहे. आता गमतीने कोणीतरी म्हणालं की विठ्ठल विठ्ठल म्हणजे कीर्तनकाराला सुचण्यासाठीचा म्हणून अवकाश आहे. हा अवकाश नाही आहे. खरं कीर्तन ते विठ्ठल विठ्ठलच आहे. हे बाकीचं त्याला जोडून दिलेलं आहे सगळं. म्हणून ते विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी येतं. माऊलींचा उद्घोष त्या ठिकाणी होतो. शेवटी सारांश सांगितला जातो. काय सांगायचे महाराजांना, मतीचा अर्थ काय आहे, अभंगाची पार्श्वभूमी काय आहे, हे सगळं त्या कीर्तनामध्ये वर्णन केलं जातं. साधारणतः 1.5 ते 2 तासाचा हा एकंदर कार्यक्रम अपेक्षित आहे. जुन्या काळामध्ये कीर्तन 2.5 तास 3 तास पण चालत होती. पण आत्ताच्या काळामध्ये 1.5 ते 2 तासाचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. याच्यामधले सगळी प्रमाणं ही गाथेमध्ये म्हणजे सकलसंत गाथेमध्ये आणि आपल्या सनातन धर्माच्या वैदिक तत्त्वज्ञानामध्ये जे काही आहे त्याच्या पलीकडचा दाखला इथे द्यायचा नाही आहे. इथे कुठल्याही प्रकारचे विनोद करायचे नाही आहेत. विनोद करण्यासाठी कीर्तन नाहीच आहे, अजिबात नाही आहे. इथे तत्त्वज्ञानच सांगायचं आहे. पण तत्त्वज्ञान सांगत असताना ते आमचे महाराज लोक बऱ्याचदा असं बोलता म्हणतात, मला चंद्रशेखर महाराजांचं फार आवडतं. आता थोडं थांबा, आता 2 मिनिटांनी झोपा तुम्ही, मी महत्त्वाचं सांगतोय. तर अशी जेव्हा वेळ येते झोपण्याची श्रोत्याच्या, त्या ठिकाणी श्रोत्यांना जागं करण्याच्या हेतूने एखादा छोटा विनोद, तिथपर्यंत त्याच्यामध्ये मान्यता आहे. मुख्य प्रतिपादन हे आहे, भगवंताला शरण जायचं आहे. शरण जाण्याचा मार्ग भक्ती आहे. भक्तीसाठी नामस्मरण केलं पाहिजे आणि नामस्मरण करण्याची प्रेरणा घेण्यासाठी संतांचे दाखले आपण समजून घेतले पाहिजे. हा कीर्तनाचा एकंदर गाभा आहे. संतांनी पण कीर्तनाच्या बाबतीमध्ये काही लिहून ठेवलेलं आहे किंवा त्यांच्या अभंगात आहे असे काही दाखले असतील तर आम्हाला सांगा. 2 प्रकारचे. आता इथे वैराग्याच्या गोष्टी, नाथ महाराज म्हणतात की इतर गोष्टी करायच्याच नाहीयेत.
ही कीर्तन मर्यादा आहे म्हणतात. संतांच्या घरची कीर्तन मर्यादा आहे की इथे फक्त प्रेमानेच बोलायचं आहे, आदरानेच बोलायचं आहे, इथे भगवंताबद्दलच बोलायचं आहे आणि इथे वैराग्यच बोलायचं आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलायचं नाही हे सांगितलेलं आहे. ही नाथ महाराजांची अत्यंत सौम्य भाषा आहे. दुसरीकडे आम्ही बघायला गेलो तर कीर्तनातल्या व्यवहाराबद्दल तुकारामांची सुंदर भाषा आहे. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, म्हणजे त्याची पण मर्यादा घालून दिली. महाराज लोकांनी इथे कसं वागलं पाहिजे, महाराज लोकांनी कीर्तनामध्ये काय सांगितलं पाहिजे, एकनाथ महाराज सांगतायत कसं वागलं पाहिजे, हे या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतायत. जवळपास सर्व संतांनी कीर्तनाच्या संबंधाने आपापली भूमिका मांडलेली आहे. परंतु त्या भूमिकेमध्ये एक साम्य आहे. अत्यंत निरपेक्ष वृत्तीने करायची ती साधना आहे. त्याच्यामध्ये कुठली अपेक्षा नाहीये, कुणाबद्दल अहंकार नाहीये, कुणाबद्दल कुठले कुठले ह्याच्यामध्ये घेतले जातात. आता बघा, ढोबळमानानं म्हणतोय, ढोबळमानाने सर्वसामान्य लोकांना ही उत्सुकता असते की कुठल्या कुठल्या विषयांचा अंतर्भाव कीर्तनामध्ये होऊ शकतो. आता बघा, सगळ्या सकल संत गाथेमध्ये जेवढे अभंग आहेत त्याची वर्गवारी संप्रदायाने केली. संतपर अभंग आहेत, उपदेशपर अभंग आहेत, आत्मपर अभंग आहेत, भगवंताच्या स्तुतीपर अभंग आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारची वर्गवारी केलेली आहे. मग इथे करत असताना शक्यतो आम्ही काय करतो की नामपर अभंग त्या ठिकाणी प्राधान्याने घेतो, संतपर अभंग घेतो. आता ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम आहेसे, अत्यंत चांगल्या पद्धतीने तुकोबाराय स्तुती करतायत ज्ञानदेवांची. त्या स्तुतीला आम्ही त्या ठिकाणी कीर्तनामध्ये अभंग म्हणून घेतो. त्यामुळे संतपर अभंग, नामपर अभंग, मुख्यतः उपदेशपर अभंग हे आम्ही त्या ठिकाणी घेतो. ज्ञानपर अभंग देखील आहेत, अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, परंतु ते क्वचित प्रसंगी घेतल्या जाणारे अभंग आहेत. चरित्रपर अभंग आहेत. ते सगळी वर्गवारी जी केलेली आहे त्याच्यामध्ये प्राधान्याने नामपर अभंग, उपदेशपर अभंग आणि संतपर अभंग, आल्यानो संसारा, जारे पंढरपुरा, दिनाचा सोयरा, पांडुरंग, अशा प्रकारची जी रचना आहेत सगळ्या, होय होय वारकरी, हे उपदेशपर अभंग आहेत. वारकऱ्याला केलेला उपदेश आहे. या उपदेशपर अभंगावरच मॅक्झिमम आपल्याला बघायला मिळेल की कीर्तनं त्या ठिकाणी झाली आहेत. संतपर अभंग आहेत, त्याच्या जोडीला नामपर अभंग आहेत, अन्य नाम वेगवेगळ्या प्रकारचे. दुसरा एक छोटासा त्याच्यातला मला प्रश्न, जे कीर्तनाचं स्वरूप असतं की सुरुवातीला तुम्ही म्हटल्याप्रमाणे टाळकरी उभे असतात, जयघोष होतो, रामकृष्ण हरीचा नामजप केला जातो, कीर्तन त्याच्यामध्ये अभंग घेतला जातो. आता स्वतः महाराजही गायन म्हणतात आणि प्रत्यक्ष अभंग गाणारे म्हणून असे वेगळे असतात का? हां, काय होतं की वारकरी कीर्तनामध्ये दोन चाली असतात. चालीचा अर्थ काय म्हणते का, निरूपणासाठी घेतलेला जो अभंग आहे तो अभंग लोकांपर्यंत छान पद्धतीने पोहोचावा हा त्यातला हेतू आहे. दुसरी गोष्ट, जे टाळकरी म्हणून जे लोक उभे आहेत त्यांच्या पण स्वतःमधल्या जे काही सुप्त कलागुण आहेत त्यांना वाव देण्याचा पण तो एक भाग आहे. आणि मग काय करतो आपण की सुरुवातीला पहिलं चरण त्याची त्या ठिकाणी चाल म्हटल्या जाते. वेगवेगळ्या रागामध्ये अप्रतिम चाली असतात, म्हणजे आपण काय म्हणता येईल, मानात डोलावं अशा प्रकारच्या चालीवरती ठाय लईमध्ये ती चाल सुरू होते. ते सुरुवातीच्या भागामध्ये, आणि शेवटच्या भागामध्ये आपण टीका घेतो त्याच्यामध्ये. आणि मग टीकेचा जो चरण आहे त्या चरणाची चाल त्या ठिकाणी घेतल्या जाते. वेळेनुसार हे केल्या जातं. बऱ्याचदा कीर्तनकाराचं प्रतिपादन खूप महत्त्वाचं असेल आणि वेळ मिळत नसेल तर एखादी चाल टाळल्या देखील जाऊ शकते, ती अपरिहार्य नाही. परंतु ह्या दोन चाली संप्रदायामध्ये घेतल्या जातात. शक्यतो शेवटची जी चाल आहे ती भैरवी रागामध्ये गाण्याची पद्धत आहे. म्हणल्यामुळे मी तुम्हाला थोडंसं अडवतो की एक तर आपण वरवरची चर्चा करतो आहोत पहिले, आणि आता पुढच्या भागामध्ये आपण त्याच्या अंतरंगात शिरून बाकीचे पण काही विषय नाही घ्या. मला फक्त तुम्ही शेवटची आणि भैरवी रागात म्हणल्यामुळे, जसं आपण सुरुवातीला नामजप घेतलेला आहे तसं शेवटचा अभंग कुठला असतो आणि आपण त्याचा शेवट कसा करतो? हां, आता विठोबा रुखमाईनी कीर्तन संपतं, जे ठोबा रुखमाई आपण म्हणतो, आणि मग काय म्हणता येईल की बाकीचे जे असतात सगळे, अकल्प याविषयी यावेस तया कुळ, अशा प्रकारचे जे सगळे अभंग, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, अशा प्रकारच्या अभंगांनी त्याचा समारोप त्या ठिकाणी केला जातो. जवळपास भजनाचा जो समारोप असतो त्या पद्धतीनेच कीर्तनाचा देखील समारोप त्या ठिकाणी केला जातो. जर समजा नंतर भजन नसेल तर आरती पण केल्या जाते आणि आरतीने त्या कार्यक्रमाचा समारोप त्या ठिकाणी होतो. म्हणजे आरतीनं एरवी पण प्रत्येक वेळी समारोप होतो. हो. आणि समजा जर भजन असेल तर मग भजनाच्या नंतर आरती, त्याच्या आधी आरती. खरंच धन्यवाद. कारण की ही जी उत्सुकता होती, कीर्तन म्हणल्याच्या नंतर काहीतरी स्टँडअप कॉमेडी आहे आणि काहीतरी टाइमपास करायचा आहे, तो फक्त ते माळा वगैरे घालायच्या, ती तसं वेश परिधान करायचा, अशा पद्धतीनं सगळ्यांना वाटतं. पण तसं नसून त्याचा अंतरंगता अजून फार महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती आपण पुढच्या भागात चर्चा करणार आहोत. पण एक ढोबळमानानं तुम्हाला बाह्य रंगाची कल्पना आली असेल, कशा पद्धतीचं कीर्तन परंपरेतून, वारकरी संप्रदायातून आपल्यापर्यंत आलेलं आहे. रामकृष्ण. जय हरी.